Geometry M2 टॉपिक नंबर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट सगळे बेसिक जर क्लिअर असेल तर सगळे सहजासहजी एक्झाम्पल्स निश्चितपणे सोडतील. चला फर्स्ट क्वेश्चन मध्ये तर तुम्हाला फक्त काय चूज करायचंय, अल्टरनेटिव्ह चूज करायचंय. आणि हे अल्टरनेटिव्ह चूज करत असताना पुन्हा एकदा लक्षात घ्या, करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 पैकी एक चूज करायचंय. प्रश्न नीट वाचा, ऑटोमॅटिक सगळं सुटतंय. चला, हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव. एखाद्या सेगमेंटला एक आणि एकच मिड पॉइंट असतो. किती मिड पॉइंट असतात? 1 अँड ओनली 1. त्यानुसार या ठिकाणी ऑप्शन कोणता येणार आहे? ए ऑप्शन येणार आहे. ओनली 1 मिड पॉइंट. आता हा मिड पॉइंट मुळे काय येतं रे इथं सांगा जरा. ह्या मिड पॉइंट मुळे इथं काय येतं? लेंथ एपी इज इक्वल टू लेंथ पीबी इज इक्वल टू 1/2 लेंथ एबी. हे मला वाटतं 1.2 मध्ये का काहीतरी झालेलं आहे. मिड पॉइंट दिलता, त्यावरून एका प्रश्नात अख्ख्या सेगमेंटची लांबी विचारली होती आणि एका प्रश्नामध्ये सेगमेंट दिलता आणि त्या लहान तुकड्याची लांबी विचारली होती. तर याला ओनली 1 मिड पॉइंट. चला, हाऊ मेनी पॉइंट्स देअर आर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. डिस्टिंक्ट म्हणजे काय रे? डिस्टिंक्ट म्हणजे काय? भिन्न. आता या 2 डिस्टिंक्ट लाईन आहेत, यांचा इंटरसेक्शन काय असायला पाहिजे? इथे इंटरसेक्ट केलंय बघा, हा जो ग्रीन दिसतोय पार्ट आहे हा. मग काय असायला पाहिजे इंटरसेक्शन? हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन? ओनली 1 पॉइंट. 1 पॉइंट असेल. ऑप्शन आहे सी. इंटरसेक्शन हा 0.1 असेल. 2 लाईन इंटरसेक्ट करतात त्या एका सिंगल पॉइंट मध्ये. ओके, काय अडचण? लक्ष द्या, व्यवस्थित समजतंय, काही अडचण नाही येणार. आणि इथं दाखवलंय हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता मात्र थोडासा काही जणांचं कन्फ्युजन असेल. 3 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये समजा तुमचे पॉइंट्स हे नॉन कोलिनियर असतील, नुसते ऑप्शन सांगणार नाही, हे सगळं समजलं पाहिजे. इफ पॉइंट्स आर नॉन कोलिनियर, आता हे पॉइंट घेतला आपण, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. आता हे कोलिनियर आहेत का? नाही. नॉन कोलिनियर म्हणजे यांच्यातून एक लाईन जात नाही. ठीक आहे. आता यांच्यात किती लाईन काढता येतील? तिघातनं जाणारी नाही, तिघातनं जाणारी एक सुद्धा येणार नाही. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे या ठिकाणी इथं काढली आपण, ह्या 2 पॉइंट मधनं एक निघाली, बी आणि सी मधनं एक आपल्याला लाईन काढता येते. ठीक आहे. आता यानंतर इथं म्हणजे जर ऐका नॉन कोलिनियर असतील तर आपल्याला किती लाईन्स काढता येतात? 3 लाईन्स. नॉन कोलिनियर मधून किती लाईन्स निघल्या? 3 लाईन्स निघल्या. पण नॉन कोलिनियर किंवा कोलिनियर सांगितलंय का त्यांनी? नाही. म्हणजे पुन्हा आपल्याला जावं लागेल कुठं? कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एका रेषेतले. मग एका रेषेतल्या ह्याच्यावरून किती काढता येतील? किती काढता येतील लाईन? तर आपण पाहू, कोलिनियर पॉइंट्स घेऊ. कोलिनियर पॉइंट घेतले 1, 2, 3. नावं द्यावीत असं काही नाही, ए बी सी, फक्त समजायला पाहिजे आपल्याला. चला, याच्यातून किती लाईन जातात? ओनली 1 लाईन जाणार आहे, तर ती आपण लाईन काढून घेऊ. यस, म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला हे इथं दाखवलंय, यांच्यातून एक आणि एकच लाईन जाईल. म्हणजे कोलिनियर असताना किती लाईन जाणार? 1 लाईन. नॉन कोलिनियर असताना
3 लाईन म्हणजे दोन्ही ऑप्शन आपल्याला घ्यावे लागतील. सी वालं 1 or 3. आता हे तुम्हाला जरी लक्षात आलं नाही किंवा विसरलं तर लेक्चर मध्ये व्हिडिओ मध्ये हे सगळं तुम्हाला मिळून जातंय. हे तुम्ही पुन्हा बघू शकताय. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला हो याच्यात काय दिलंय तर ए चा कोऑर्डिनेट दिलाय. किती रे बाळा ए चा कोऑर्डिनेट -2, बी चा कोऑर्डिनेट 5 आणि विचारलंय काय डिस्टन्स ए बी. काय सोपं आहे, तोंडी येत आहे. पहिल्यांदा काय करा कम्पेअर -2 आणि 5 मध्ये बिगर 5 बिगर. मग डिस्टन्स ए बी फाइंड करताना बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -2. आता याच्यात काय होणार मायनस मायनस प्लस 5 + 2 7. ऑप्शन आला सी. लक्ष देणाऱ्यांना प्रत्येकाला समजणार गॅरंटेड सांगतोय. लक्ष न देणाऱ्यांना काय त्याच्यावर अजून काय औषध आलं नाही. आहेत वेगवेगळे औषधाचे प्रयोग केल्यावर फरक पडतो, पण मयूर करायचं का नाही ते नंतर ठरवू आपण. चला पहिल्या क्वेश्चन मधला लास्ट आहे. पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे बिटवीननेस आहे, दरम्यानच आहे. आता याच्यात पी क्यू दिले आणि पी आर दिले, काढायचे क्यू आर. कसं लिहिणार इथं डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर बिटवीननेस नुसार. बर पी क्यू किती दिले सांगा 2, क्यू आर काढायचं आणि पी आर किती आहे 10 आहे. देअरफॉर डिस्टन्स क्यू आर फाइंड करताना 10 - 2 +2 लेफ्टला होतं, साइड बदलली मायनस झालं, किती आलं 8 आणि यानुसार झाला ऑप्शन बी 8. चला कोणाला काही डाऊट्स आहेत का याच्यात? एकदम इझी आहेत पार आणि बोलत राहायचं विचारत राहायचं. मी तुम्हाला या अगोदर खूप उदाहरणं दिले. येत नाही ना विचारलं पाहिजे. चला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन कडे जायचं. सेकंड क्वेश्चन मध्ये 3 पॉइंट दिले आणि त्यांचे कोऑर्डिनेट दिले. चला पी चा कोऑर्डिनेट 3, क्यू चा कोऑर्डिनेट -1, आर चा कोऑर्डिनेट 6 आणि खालील पैकी कोणती स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स आहे. मी कसं सोडवतो त्याच्याकडे लक्ष द्या. ट्रू किंवा फॉल्स कोणती स्टेटमेंट आहे ते फाइंड करायचं. सोपं आहे. तिन्ही डिस्टन्स पहिल्यांदाच काढून घ्या. प्रत्येक गणितात सेपरेट काढत बसण्यापेक्षा काय करू आपल्याला काय काय लागणार आहे ऐका डिस्टन्स पी क्यू लागणार आहे. पी क्यू म्हणताना काय करणार 3 आणि -5. बिगर कोण आहे 3, मग बिगर मायनस स्मॉलर 3 मायनस -5 3 + 5 8. इथं तिन्ही काढून घेतोय. बर क्यू आर काढताना चला क्यू आर काढताना -5 आणि 6 मध्ये बिगर मग बिगर मायनस स्मॉलर 6 मायनस -5 मायनस मायनस प्लस झालं, किती आलं बाळानो क्यू आर किती आलं 11. क्यू आर किती आलं 11. असून एक काढायला पाहिजे काय पी आर लागणार आहे. पी आर आणि आर पी सेमच. चला पी आर कसं काढणार 3 आणि 6 मोठं कोण 6 बिगर. यस त्यामुळे 6 - 3 6 - 3 अरे आता तिन्ही पण डिस्टन्स निघाली. चला पहिल्याकडे जाऊया. पहिल्या काय सांगितलंय त्यांनी डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर
इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. याची एलएचएस घ्यायची. एलएचएस ला कोण आहे असंच घ्यायचा. मी सांगतो लक्ष द्यायचं, आधीच दाखवायचं नाही. हा एलएचएस ला कोण आहे वेळानो, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. बर पी क्यू ची व्हॅल्यू बघा किती आली, 8. क्यू आर 11. या दोघांची ऍडिशन किती आली, 11 प्लस 8 19. त्यानंतर आरएचएस ला काय पहा, आरएचएस ला काय आहे डिस्टन्स पी आर. पी आर किती आहे, अरे पी आर काढलंय 3. मग एलएचएस आरएचएस इक्वल आलं का, नाही. मग एलएचएस आरएचएस जर इक्वल नसेल तर असा तिरपी रेघ मारायची इक्वल मध्ये. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, फॉल्स. बरोबर. हे लिहून लिहा किंवा डायरेक्ट म्हटलं गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स असं सुद्धा चालतंय. इक्वल आलं ना दोन्ही तर त्याला ट्रू म्हणायचं. चला सेकंड मध्ये यामध्ये पहा डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. चला एलएचएस कडे चला बाळांनो, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. काही जण अजिबात लक्ष देत नाहीत पवार, नुसती टाइमपासला येते ती. सार्थक पवार बरोबर आहे का, सगळे दोघं चौघं टाइमपासला झाले ते. नीट बस जरा. हा चला पी आर किती आहे पहा, पी आर व्हॅल्यू टाकायची 3. क्यू आर क्यू आर क्यू किती आहे 11. किती आली ऍडिशन 40. आता काय घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे आरएचएस. आरएचएस मध्ये काय चेक करा, आरएचएस मध्ये डिस्टन्स पीक्यू. पीक्यू किती आहे 8 आहे. मग 14 आणि 8 हे इक्वल आहे का, मी एलएचएस नॉट इक्वल टू आरएचएस लिहिण्याऐवजी असं लिहिलं चालतंय का, काय अडचण नाही. हा 14 आणि 8 इक्वल आहे का, काय प्रश्न झाला आहे की नाही. मग काय म्हणायचं, गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. हे रॉंग आहे, हे असं येणार नाही. आयडिया यायला लागल्या की नाही, लक्ष दिलं तरच या ठिकाणी हे प्रॉपरली होणार आहे. थर्ड, मुलींमध्ये अनेक जण काही मुंड्या खाली घालून नुसते बसतेत, असं करू नका. हे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी चालू आहे. चला एलएचएस कडे चला, डिस्टन्स आरपी प्लस डिस्टन्स पी क्यू. चला आरपी 3, पी क्यू 8. 8 प्लस 3 11. चला आरएचएस कडे चला, आरएचएस डिस्टन्स आरक्यू. चला आरक्यू किती आहे, समोर बघून फक्त सांगायचंय 11. हा 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 खूप वेळाने आपल्याला सापडलं काय आलं, एलएचएस आणि आरएचएस इक्वल. याचाच अर्थ काय झाला की हे डिस्टन्स आरपी प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू इज ट्रू. हे सत्य विधान आहे, हे सत्य विधान आहे. डावी आणि उजवी बाजूच घ्यायची, डावी आणि उजवी बाजू समान आली तरच या ठिकाणी आपल्याला इथं जाता येईल, अदरवाईज नाही जाता येणार. चला लास्ट फोर्थ कन्क्लुजन बघू.
आता यात मायनस दिसतंय, डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर. चला फर्स्ट काय करायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, अरे बाबा नो LHS घेणार. काय घेणार, LHS. काय डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर. पी क्यू किती आहे चेक करा, 8. पी आर 3. 8 minus 3 5. मग RHS कडे चला, RHS ला आहे डिस्टन्स क्यू आर. किती आहे डिस्टन्स क्यू आर, क्यू आर 11. मग हे दोन्ही इक्वल आलं का, मग काय म्हणायचं इथं, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. तर यामध्ये गिवन स्टेटमेंट हे फॉल्स आहे, रॉंग आहे. LHS आणि RHS समान आले तरच ट्रू आहे, अदरवाईज फॉल्स आहे. आता इथं जरी कोणाचे काही डाऊट्स असतील तरी सांगा, आपण याच गोष्टीकडे लक्ष द्या. बघ आहे का कोणाचं, आणि घेताना असंच करायचं का, तर हो, LHS आणि RHS घ्यायचं का, घ्यायचं. LHS आणि RHS इक्वल आलं तर ट्रू, नाही इक्वल आलं तर फॉल्स. थर्ड वाला क्वेश्चन जायचं, थर्ड वाला याच्या सारखाच आहे. आता यात काय दिलंय, कोऑर्डिनेट दिले, आणि कोऑर्डिनेट दिले त्याच्यावर काढायचं आहे काय, डिस्टन्स. मग काय सोपाच भाग आहे आपल्यासाठी, निश्चित सोपं आहे डिस्टन्स काढायचं. पहिले आता आहे 3 आणि 6. आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार. कम्पेअर 3 आणि 6 मध्ये 6, आणि मग डिस्टन्स. आता डायरेक्ट जरी लिहिलं, मी काय म्हणतोय का, त्याला नावं वगैरे देत बसण्यात काय वेळ घालवू नका, एवढंच लिहा. काय लिहा, डिस्टन्स इज इक्वल टू काय, बिगर कोऑर्डिनेट, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. प्रत्येक वेळेला लिहिला पाहिजे असं पण काही नाही, पण हा एक फॉर्म्युला आपल्यासाठी बनला. डिस्टन्स इज इक्वल टू, बोला, डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायचं, डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता याच्यामध्ये फक्त किमती भरत जायचंय, याच्यामध्ये फक्त आणि फक्त किमती भरायच्या, बाकी काही करायचं नाही. लहान मोठ्यातून मायनस करायचा, विशेष क्लोज होतोय, बाकीचं काहीही नाही, बाकीचा विषयच नाही काय. चला आता काय करू आपण, ऍक्च्युअली किमती भरू. चला कोणत्या किमती आहेत इथं, बिगर कोऑर्डिनेट कोणता आहे बोला, 6. आपण केलंय 6 मायनस 3, किती आलं डिस्टन्स 3. आता काय युनिट वगैरे ह्याला लिहित बसवू नका. चला सेकंड कडे जायचं लगेच, -9 -1. चला आता कन्फ्युजन होऊ शकतं, -9 आणि -1 मध्ये बिगर, निगेटिव्ह मध्ये नेमकं उलट असतं. चला आता काय करायचं, आपला जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे रे, फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस. चला सांगा काय येणार, -1. आता मायनसला एक लक्षात घ्या, इथं ब्रॅकेट टाकला, हे -1च एखाद्या वेळेला राहिला तरी चालतोय,
पण हे -9चं अजिबात चालणार नाही, ते झेरील आहे. आग्यामोळ आहे, तिथं मात्र टाकावंच लागेल. -1 हे काय होणार? मायनस मायनस प्लस. आता चिन्ह कशी झाली? डिफरंट साईन झाली. डिफरंट साईनला सबट्रॅक्शन, सब बीडीएस, नो एमबीबीएस. डिफरंट साईन सबट्रॅक्शन करायचं, 9 - 1 8. आणि बी कशासाठी आहे? बिगर नंबरचं साईन. झालं डिस्टन्स. ओके. थर्ड -4 5. हे तर आणखी सोपं आहे. कम्पेअर करा, काय येणार? तर या ठिकाणी पुन्हा हे काय होणार आहे? 5 हे निश्चितपणे इथं मोठं आहे. आता काय म्हणणार? बिगर 5 मायनस नंतर येणार जे -4 आहे ते मात्र त्याला ब्रॅकेट टाका. ब्रॅकेट नाही टाकला की ते डंक मारतंय. घोणस एक लक्षात घ्या, मायनस मायनस काय होणार? प्लस. आता ऍड एस सेम साईन आहे. 5 + 4 9. आन्सर झालं. फक्त यात बिगर मायनस स्मॉलर करायचंय. बिगर मायनस स्मॉलर. आता फोर्थ वालं फोर्थ वाल्यामध्ये 0 - 2. चला कम्पेअर. 0 मोठं आहे बरं का, निगेटिव्ह पेक्षा. ऐका, हे 0 मोठं आहे. डाव्या बाजूच्या संख्या लेफ्ट साइड लहान, राईट साइड मोठं. मग 0 आणि -2 मध्ये मोठा कोण? 0. चला आपला फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बिगर कोऑर्डिनेट कोण? 0 -2. हे मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. आणि 0 + 2 2. मज्जा येईल हे की नाही? तरी मुलांची मॅक्झिमम हीच एक्झाम्पल चुकतात. टेस्ट झाल्यावर कळेल, हीच एक्झाम्पल चुकतायत. आता 5वं मात्र ऐका बरं का, x + 3 आणि x - 3. x ची व्हॅल्यू आपल्याकडं अवेलेबल नाही. आता प्लस केल्यावर किंमत वाढणार का मायनस केल्यावर? साधं सोपं आहे ना. प्लस केल्यावर किंमत म्हणजे x + 3 आणि x - 3 मध्ये शक्तिमान कोण? कोण आहे शक्तिमान? x + 3. प्लस वाला शक्तिमानच असणार आहे. मायनस वालं वीक असणार आहे. चला आपला फॉर्म्युला घ्यायचा लगेच. आपल्याकडे काय सध्या असं का, याला कशाला जाते? ठीक आहे, चला आपण काय करतोय? डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. चला बिगर कोऑर्डिनेट कोणते? x + 3. तो फॉर्म्युला लिहिला नाही मी. मायनस काय लिहायचं बोल आता? मायनस कसं लिहायचं? स्मॉलर कोऑर्डिनेट कसा लिहायचा? ऐका, छोट्याला असं पांघरून घालायचं. नाहीतर छोट डान्सच करताय. बघा तुमच्या घरात सुद्धा एखादं छोट असेल ना, त्याला जर सांभाळून नाही घेतलं ना
असं काय करायचं त्याला? हा, मोठा आहे ते कसंही चालतंय हो. मोठ्याला एक वेळ काय का असे नाही, वळलं वाळलं सगळं चालतंय, त्याचं काही टेन्शन नाही. पण छोट आग्या मोहळ आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे त्याला काय पाहिजे? अजिबात चालत नाही. ब्रॅकेट नसला ना तेवढ्या मारतय, लाता घालतय. त्यामुळं छोट्याला गोट्या काय टाकायचं तिथं? छोट्या ब्रॅकेट टाकायचा. हा, आता ब्रॅकेट मधून ऐका, बाहेर काढताना, ब्रॅकेट मधून बाहेर काढताना ते आपलं रंग बदलतंय. रंग बदलत गिरगिट. हे काय होतंय? हे प्लस होतं, ते म्हणतं मी मायनस होणार. मायनस म्हणतं आपण प्लस होणार आहे, आपण प्लस. हे मायनस होतं ते काय झालं? प्लस. प्लस होतं ते मायनस झालं. आता काय झालं? ह्यांच्या रंग बदलण्यात एक्स आणि मायनस एक्स चिन्ह कशी झाली? वेगळी चिन्ह झाली, आणि त्यामुळे ते कॅन्सल झालं. मग इथं राहिलं फक्त काय? 3+3. काय डिस्टन्स आलं? 6. हे एक्झामला आलं तर चुकू शकतं. म्हणून आधीच काय करायचं? जे छोट आहे त्याला ब्रॅकेट टाकायचा. ब्रॅकेट टाकायचा. आणि बाहेर काढताना त्याची चिन्ह बदलायची. पण वजा असताना एक लक्षात घ्या, इथं वजाच आहे आपल्याकडे, बिगर मायनस स्मॉलरच आहे. फिफ्थ वाला सगळ्यांच्या लक्षात आलंय? पेपरला अशी एक्झाम्पल येतात आणि हीच तुमचा घात करून जातात. घात करणे इतपत काय आहे का? चला, सिक्स्थ वाला -25 -47. चला कम्पेअर करा, दोन्ही निगेटिव्ह आहेत. दोघं निगेटिव्ह असले ना मिळून फसवतेत बघा. निगेटिव्ह आलं, दोन्ही निगेटिव्ह आहेत. त्यात काय असतो? जे मोठं दिसतं ना ते मोठे लहान असतं. हे 47 दिसायला वाटतं मोठं, पण ते असतं लहान. म्हणजे मोठं आहे ना त्याच्या नाकात 2 पाय, 2 टोकं मोठ्याकडं. चला, रडू नको रे मोठे. डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट. बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तुम्हाला फॉर्म्युला लिहिला नाही तरी पण चालतंय, पण समजावं म्हणून लिहिलंय. बिगर, हा, आता इथे सांगा -25. आणि मी काय सांगितलं? मोठं आहे ना ते खूप समजूतदार लेकर आहे हो, बारक्यासारखे नाही. त्यामुळे त्याला ब्रॅकेट एक वेळ नाही टाकला तरी चालेल. पण दुसरं आहे ना, त्याला ब्रॅकेट टाकायचा. टाकला का? टाकला. आणि परत ते बाहेर येताना ब्रॅकेट टाकला तरी काय करतोय? रंग बदलतय. मायनस होतं, ते म्हणतं आता आपण प्लस होणार. काय म्हणते? आपण आता प्लस होणार. आणि प्लस असलं की म्हणतं मायनस होणार. चला, आता यात काय करायचं? सब बीडीएस करायचं. का सब बीडीएस? डिफरंट साइन, सबट्रॅक्शन. चला करा सबट्रॅक्शन. 47 मधून 25 वजा करायचे. किती आले? 22. आणि बी फॉर बिगर नंबर. बिगर नंबरचं साइन प्लस. हो गया. लास्ट वन 7. आता 7व्यात काय दिलंय पहा, 80 आणि -85. 80 आणि -85 मध्ये निश्चितपणे मोठं कोण असणार? 85. चला, इथं काय म्हणायचं? डिस्टन्स. बिगर कोऑर्डिनेट 80 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट 85. मायनस मायनस प्लस. पीएमएसएस नुसार 165. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पीएमएसएस काही जणांना कळलं नसेल
सेम साइन पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन, आणि डिफरंट साइन्स असतील तर एनएमडीएस. मल्टिप्लायला डिफरंट साइन निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन. पीएम एस एस. एस एस म्हणजे सेम साइन आहे, किंवा आपण म्हणताना आपल्या लक्षात असतं वाई एस. येस येस, पीएम प्राईम मिनिस्टर. येस येस, कोण? नरेंद्र मोदी दामोदर दास. हे उलट नाव घेतलं. आपल्याला कसं होतंय, त्यांचं नाव उलट घेतल्यामुळे आपलं काय झालं फायदा, आपलं मिडल नेम आहे ते आपण लास्टला टाकलं. आपण तुमच्या एवढ्या मुलांच्या ते लक्षात आलं ना, एनएमडीएस निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन करायचं कधी, अरे बाबा डिफरंट साइन असतात. एवढे दोनच शब्द आहेत, हे लक्षात घ्यायचं. पीएम एस एस, कोण पीएम? एनएमडीएस. एनएमडीएस नरेंद्र मोदी दामोदर दास. हा भाग आपण जोडलाय त्याला, पण आपल्याला ऍक्च्युअली काय आहे, निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन, याचा पॉलिटिकल कशाशी संबंध नाही. चला, हे एक्झाम्पल येत आहेत लक्षात. ही एक्झाम्पल पेपर मध्ये गॅरंटेड येणार, आलेच म्हणून सांगतो, येणार. आता जो नेक्स्ट आहे की नाही, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मात्र ऐका, आता मात्र तुम्हाला 2 केस आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 केस आहेत, आणि हे एक्झाम्पल सुद्धा आपलं ऑलरेडी झालेलं आहे. हे एक्झाम्पल ऑलरेडी झालेलं आहे. काय दिलंय पहा, coordinate of point P on number line is -7. नंबर लाईन वर, आता हे काय केलं, ही नंबर लाईन आहे, या नंबर लाईन वर P हा जो पॉइंट आहे, या P या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -7. आता त्यांनी सांगितलंय फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन नंबर लाईन विच आर ऍट डिस्टन्स 8. 8 डिस्टन्स वर, म्हणजे ह्या P च्या लेफ्ट साइडला 8 डिस्टन्स वर एक पॉइंट आहे. आता त्याचा कोऑर्डिनेट शोधायचंय, आणि तू म्हणणार लेफ्टला, मग राईट रुसल्यावर काय करायचं? बर बाबा, राईटला पण घेऊया आपण. राईटला सुद्धा 8 डिस्टन्स वर एक पॉइंट आपण घेऊया. आता काय करू, हा पॉइंट क्यू आणि क्यू डॅश म्हणू. क्यू आणि क्यू डॅश असे 2 पॉइंट आहेत, त्यांचे जे कोऑर्डिनेट आहेत ते आपल्याला काढायचे. याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय तुम्हाला, डाव्या बाजूला जाताना किती कमी, डाव्या बाजूला जाताना मायनस, उजव्या बाजूला जाताना प्लस करायचं. एवढं साधं सोपं आहे. लेफ्ट डावी असते रे, डावं 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 डावं, आणि उजवं उजवं असतं. उजवं म्हणजे प्लस करायचं, डाव्या बाजूला जाताना मायनस. आता या ठिकाणी काय म्हणायचं, 2 पॉसिबिलिटी इथे येतात. लेट, पुन्हा एकदा ऐका, त्या पॉइंटला आपण सपोज करू. लेट म्हणजे सपोज. लेट पॉइंट ऍट डिस्टन्स 8 from point P B. कोणता पॉइंट असेल तो? Q and Q डॅश. म्हणजे इथं 2 पॉसिबिलिटी आल्या, एक लेफ्टला असेल आणि एक राईटला असेल, म्हणजे 2 पॉसिबिलिटी इथं आल्या. लेट म्हणा, सपोज म्हणा, काय अडचण नाही. कोऑर्डिनेट सुद्धा त्याचे मानायला पाहिजेत असं पण काही नाही बरं का. एकाला एक्स लिहिलंय मी, एकाला एक्स डॅश लिहिलंय. एका बाजूचा एक्स क्यू घेतलाय आणि दुसऱ्या बाजूचा काय घेतलंय, क्यू डॅश घेतलाय. तुम्ही कुठलाही घ्या, तुमच्या घेण्याशी फार काही अडचण नाही, नाव काय पण असू द्या.
पॉइंट कोणता घेतला? क्यू आणि क्यू डॅश. बर, आता डाव्या बाजूला जाताना लेफ्टला जाताना मायनस, राईटला जाताना आता काय करू? डायरेक्ट कोऑर्डिनेट करायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू. क्यू लेफ्टला आहे. लेफ्टला आहे म्हणलं की काय करायचं सांगतो. पी चा कोऑर्डिनेट लिहायचा. त्या कोऑर्डिनेट मधून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी लेफ्टला जात आहे म्हणून त्यातनं मायनस काय करायचं? डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे रे? 8. बरं, हा फॉर्म्युला लिहिला पाहिजे का? काही गरज नाही, डायरेक्ट जरी लिहिलं तर चालतंय. काय? पी चा कोऑर्डिनेट -7. डिस्टन्स किती आहे रे बाळांनो? 8. आता ते आहे असं घ्यायचं. आता इथं काय झालं? समान चिन्ह आली. समान चिन्ह आल्यावर काय करायचं? ऍडिशन करायचं. 7 आणि 8 15. पण त्या 15ला कोणतं साईन द्यायचं? सेमच द्यायचं. सब बीडीएस मध्ये बिगर नंबरचं साईन देत होतो. ऍड एसएसएस मध्ये तेच सेम साईन द्यायचं. म्हणजे डाव्या बाजूला जो असेल क्यू पॉइंट त्याचा कोऑर्डिनेट काय येणार? काय येणार? -15. कोणता कोऑर्डिनेट येणार बाळांनो? -15. अवघड आहे का सोपं आहे? लेफ्टला जाताना फक्त मायनस केली, हा ही बाकी केलं नाही. आता कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू डॅश राईट साइडचा. पी चा कोऑर्डिनेट मायनस डिस्टन्स, तर -7. आता ह्या 7 ला ब्रॅकेट टाकलाय. मी सांगितलं मोठं जे असेल त्याला ब्रॅकेट टाकला नाही टाकला तरी काय अडचण नाही. सारखा अन्याय नको म्हणून मी केलंय असं. आता यात प्लस करायचं का मायनस? उजव्या बाजूला प्लस. आता इथं काय फॉर्म्युला घ्यायला पाहिजे? बीडीएस, डिफरंट साइन सबट्रॅक्शन. म्हणजे 8तून 7 जाऊ द्या, 1 आलं. बिगर नंबरचं साइन प्लस. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आले? 1 आणि -15. खाली फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट at distance, coordinate of point which are at distance. किती डिस्टन्स वर येतो? 8 from P. काय तर कोऑर्डिनेट -15 and 1. एक लेफ्टला असेल आणि एक राईटला असेल. इथं वाटलं होतं तुम्ही काय करू शकता? 2 पॉसिबिलिटी आहेत असं लिहू शकता. देअर आर 2 possibilities about position of point. About position of point किंवा देअर आर 2 पॉसिबिलिटीज एवढंच म्हणा. म्हणजे कसं होतं, जास्त फापट पसारा पण नको. आपल्याला माहिती आहे कशाच्या 2 पॉसिबिलिटी आहे? पीच्या 8 डिस्टन्स वर असणाऱ्या पॉइंट बाबत 2 पॉसिबिलिटी आहे. हे एकदा ऑब्झर्व करा. क्वेश्चन नंबर 5 4 पेक्षा निश्चित सिंपल. काय करायचंय बघा. पहिल्या हे बिटवीननेस दिलंय ना, त्या बिटवीननेस नसायचं. काय दिलंय ऐका. ए डॅश बी डॅश सी आणि डिस्टन्स
AC दिले, BC दिले आणि AB शोधायचंय. फिगर पण काढतो तुम्हाला समजावे. ऐका, फिगरला घाबरू नका. सगळ्यात मधला पॉइंट कुठला आहे? मध्ये म्हणजे करेक्ट मध्ये असं नाही. बिटवीन कोण आहे? बी. म्हणजे ए आणि सी कुठं लिहिणार? लास्ट. एका एंडला ए लिहिणार, एकाला सी लिहिणार. आता यातलं BC आहे 6.5 आणि ही AC आहे 17. हे 17 आहे. तुम्हाला ही आयडिया लगेच आली की यामध्ये बोलणं बाकीच्यांचं बंद व्हावं. आता याच्यात बिंदू बी ची पोझिशन दाखवताना एवढी काही करेक्ट नाही, पण थोडी व्यवस्थित दिसावी. इथं दिलेली डिस्टन्स मी आहे असे दाखवले, फिगर काढलेले. बर, आता मी काय म्हणणार? A डॅश B डॅश C म्हणून. काय म्हणणार रे? A डॅश B डॅश C म्हणून. मी काय सांगणार? डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. चला व्हॅल्यूज पुट करायच्या. AB किती आहे? काढायचं. मग तिथं काय लिहायचं? डिस्टन्स AB. BC किती आहे? 6.5. AC आता काय करायला पाहिजे? मायनस करायचं पलीकडे. काय लिहिणार इथं? डिस्टन्स AB इज इक्वल टू 17 मायनस 6.5. आता ही जर वजाबाकी आहे अशी तुम्हाला येत नसली, कळते, पण तरी पण ऐका, 17 म्हणजे 17.00, 6.5 असं लिहायचं. नाहीतर 5 पुढच्या, किंवा इथं आपण तुम्ही म्हणणार हे पुढचं देण्यापेक्षा हे कशाला घेत आहे. चला आता काय करायचं? इथं 6 करा, या ठिकाणी 10, 10 मायनस 5, 5, 6 मायनस 6 0. तर ही वजाबाकी किती आली? 10.5. आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे. अवघड आहे का सोपं आहे? आउट ऑफ मार्क पडले पाहिजे ना. सगळेजण सोपं आहे म्हणताय. आता सेकंड एक्झाम्पल. चला मागं पुढं बघत बसू नका, आपल्यासाठी हेच झालंय. सेकंड एक्झाम्पल, P डॅश Q डॅश R. आता फिगर काढून घेतो इथं. P आणि R शेवटी लिहायचं. आता Q ऐका, PQ 3.4 आहे, QR 5.6 आहे, हे 5.7 आहे, हे आहे 3.4. तिसरी चौथीतलं पोरग सांगेल सर PR किती येईल? त्याला आहे तिसरी चौथीला पॉईंटची बेरीज. काय लिहायचं पहिल्यांदा? P डॅश Q डॅश R. Therefore, distance PQ plus distance QR is equal to distance PR. PQ किती आहे सांगा? PQ किती आहे? 3.4 प्लस QR 5.7. झाले, आपलं उत्तर रेडी झालं. आणि समजा इथं अजून पण ऍडिशन अशी आडवी कळत नसेल तर उभी करा. 3.4, 5.7, 7 आणि 4 11, 5 आणि 3 8 आणि 1 9, 9.1. जर कोणी न समजलेलं असेल तरीही विचारू शकता. आपण जेवढ्या सोप्या पद्धतीनं करता येईल तेवढं सोपं केलंय, पण तरी सुद्धा काही जण असू शकतात. बिटवीननेस लिहा फक्त, मग कळते बरोबर. जायचं का नेक्स्ट कडं? नेक्स्ट मात्र पुन्हा फोर्थ सारखं आले. नेक्स्ट मात्र पुन्हा फोर्थ सारखं आलंय. त्यामुळं तिथं तुम्हाला
एक्झाम्पल नंबर 6. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए ऑन नंबर लाईन दिलाय. ए हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट दिले. नंबर लाईन वर असणाऱ्या या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे, चला लगेच नंबर लाईन काढून घ्या. आणि फिगर काढली म्हणून लगेच कन्फ्यूज होऊ नका. हा, समोर पाहिजे समोर. ए हा पॉइंट आहे नंबर लाईन वर, त्याचा कोऑर्डिनेट किती आहे? 1 आहे. व्हॉट आर द पॉइंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ऍट अ डिस्टन्स 7 युनिट? 7 युनिट लाईन म्हणजे तुम्ही डावी आणि उजवीकडे जाणार. बिंदू कुठलेही घ्या, क्यू आणि क्यू डॅशच घ्यायला पाहिजे तसं काही नाही. तर किती डिस्टन्स वर आहे? 7. एक लेफ्टला घेतला आणि एक राईटला घेतला. कोऑर्डिनेट सपोज करायचे असले करा, नाही तरी पण नाही. सेम फिगर आहे. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये 8 डिस्टन्स सांगितलं होतं, इथं 7 डिस्टन्स आहे. त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे. पहिल्यांदाच काय म्हटलं होतं आपण? देअर आर 2 पॉसिबिलिटीज. 2 पॉसिबिलिटीज असतील तर कोणत्या पॉसिबिलिटी वाटलं तर लिहू शकता. पॉइंट ऍट लेफ्ट साइड लिहूया ना. हा, एक पॉइंट कुठं असेल? लेफ्ट साइडला. दुसरी पॉसिबिलिटी कुठं असेल? पॉइंट ऍट राईट साइड. ह्या पद्धतीने म्हणजे एक लेफ्टला असेल आणि एक राईटला असेल. 2 पॉसिबिलिटी. लेट that point be Q and Q dash. लेफ्ट वाला Q घेतला, राईट वाला Q डॅश घेतला. इथं नावावर काहीही नाही. कुठले पण पॉइंट घ्या, फक्त किती? 7 डिस्टन्सला. फिगर काढली. आता ऍक्च्युअली सोडवायचं. देअरफॉर कोऑर्डिनेट. पहिलं काय करू आपण? इथं आणखी डिटेल लिहूया. त्यामुळं इथं म्हणतानाच म्हणू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऍट लेफ्ट साइड. लेफ्ट साइडचा जो पॉइंट आहे त्याचा जो कोऑर्डिनेट आहे तो कोऑर्डिनेट आपण काढतोय. म्हणून काय म्हणणार? चला बोला. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू. नाव लिहितो इथं, क्यू चा कोऑर्डिनेट शोधतोय. काय म्हणायचं आपण? इथं सांगितलं होतं, बोला. यात काय घेतलं होतं? कोऑर्डिनेट. हे लिहावं असं अजिबात बंधन नाही म्हणून सांगितलंय. डायरेक्ट लिहू शकता. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए मायनस काय करायचं? डिस्टन्स. कुठल्या बाजूला मायनस करायचं? लेफ्टला. बर, ए चा कोऑर्डिनेट 1 मायनस किती? आता भिन्न चिन्ह झाली. सब बीडीएस, डिफरंट साइन सबट्रॅक्शन. 7 1 वजा करा 6 आणि बिगर नंबरचं साइन द्या -6. गया. अगदी सहज. तिसरं गणित आहे हे असं. केस नंबर 2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणत्या साईडला? ऍट राईट साइड. तिथं लिहिताना काय म्हणू आपण? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू डॅश. चला, यामध्ये काय करायचंय? ए हा जो पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट 1 राईट साइडला आहे म्हणून काय करायचं? प्लस 1 + 7 8. आणि खाली आपल्याला पुन्हा फायनल आन्सर लिहायचं की त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आले?
काय आले कोऑर्डिनेट -6 and 8. डाव्या बाजूचा -6, उजव्या बाजूचा 8. खात्रीशीर येणारी उदाहरणं आहेत हे. 4थं 6वं आणि प्रॅक्टिस सेट मध्ये कुठं होतं काय सॉल्व्ड मध्ये होतं मला वाटतं सॉल्व्ड मध्ये असेल बरोबर आहे का सॉल्व्ड मध्ये ते एक्झाम्पल असणार आहे त्यामुळं ते एक्झाम्पल आपणाला सोडवता आलं पाहिजे सोडवता येणं अत्यंत गरजेचं आहे आता यानंतर क्वेश्चन नंबर आहे 7. आता 7 मध्ये त्यांनी कंडिशनल बनवायचं आता कंडिशनल बनवायचं म्हणजे काय करायचं इफ देन फॉर्म मध्ये मांडायचं आता यातलं जे पहिलं आहे त्याच्या एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर आता एव्हरी रोम्बस स्क्वेअर असतो काय अजिबात नाही हे स्टेटमेंट दुरुस्त करा कारण हे असं हे आपण लिहू शकतो इफ देन मध्ये पण असं नसतं काय असतं ऍक्च्युअली काय असतं एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस हे असं पाहिजे होतं परंतु 10 वर्ष झाली अजून सिलेबस बदलायची वेळ आली तरी चुकीचंच या ठिकाणी स्टेटमेंट दिले एव्हरी रोम्बस कसा स्क्वेअर असेल असेल सगळ्या साईड समान आहेत म्हणून अँगलचं आहे की नाही काय एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस हे करेक्ट आहे विधान असंच पाहिजे आता कंडिशनल बनवा कोण सांगतंय इफ देन मध्ये इफ क्वाड्रिलॅटरल बोला इफ क्वाड्रिलॅटरल अरे आता रोम्बस कसा येईल तिथं इफ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर then it is a rhombus तर तो रोम्बस असेल तर स्क्वेअर असेल तर तो रोम्बस असणार स्क्वेअर असेल तर तो रोम्बस असेल तर स्क्वेअर हे काही येण्यात कळतील तुम्ही कसं लिहिणार लिहिणार की मार्क पण मिळणार पण असं विधानच येऊ शकत नाही चला सेकंड angles in linear pair are supplementary चला काय करायला पाहिजे angles in linear pair are supplementary चला supplementary म्हणजे supplementaryचा अर्थ sum 180 चला काय म्हणायचं angles are in linear pair पुढं then they are ते कसे असतील सप्लिमेंटरी जर ते अँगल लिनियर पेअर असतील तर ते यश सप्लिमेंटरी असतील सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम 180 असेल कॉन्व्हर्स नाही यायचा फक्त कंडिशनल न्यायचं A triangle is a figure formed by 3 segments चला बोला डायरेक्टली तो आन्सर if a figure is बोला if a figure is triangle दिलेली फिगरचं ट्रायंगल असेल then it is formed by 3 segments तेव्हा ती 3 सेगमेंट ने बनलेली असेल कॉन्व्हर्स मध्ये काय येईल if figure is formed by 3 segments if figure is formed by 3 segments then it is a triangle
कॉन्व्हर्स मध्ये उलट सुलट करायचं, उलटा पुलटा. चला लास्ट वाला सांगा. A number having only two divisors is called a prime number. A number having only two divisors is called a prime number. If बोला, if बोला, a number has only two divisors, only two divisors, then कॉल्ड म्हणा नाही तर काय, हा देन इट इज कॉल्ड किंवा इट इज अ प्राईम नंबर म्हणलं तरी चालतंय. देन इट इज कॉल्ड. हा आता कॉन्व्हर्स कसा येईल, चला कॉन्व्हर्स सांगा. कॉन्व्हर्स कसा येईल बोला, कोण सांगताय कॉन्व्हर्स? If a number is a prime number, then it has only two divisors. जर तो नंबर प्राईम नंबर असेल तर त्याला डिव्हिजर किती असणार, किती असणार, दोन. भाग सिंपल फक्त आहेत आणि तो तुम्हाला सिंपल वाटला तर. आता कॉन्व्हर्स आता जे बघितले ना तेच कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये काय असतं ऐका, काही बडबडून उपयोग नाही, इथं समोर लक्ष दिलं पाहिजे. कॉन्व्हर्स मध्ये गिव्हनचं टू प्रूव्ह मध्ये टाकायचं आणि टू प्रूव्हचं गिव्हन मध्ये टाकायचं. पहिलं आहे इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल इज 180. सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल इज 180. जर अँगलची मेजर 180 असेल तर तो ट्रायंगल आहे. कसं येणार आता कॉन्व्हर्स मध्ये, इफ अ फिगर इज ट्रायंगल, हा बोला, इफ अ फिगर इज ट्रायंगल then the sum of measures of angles is 180. ऐका इथं काय केलं, देन नंतरचा भाग पहिल्यांदा घेतला. देन नंतर काय लिहिलंय, द फिगर इज अ ट्रायंगल हे पहिल्यांदा घेतलं. द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल इज 180 डिग्री हे नंतर टाकलं. उलटा पुलटा शीर्षास, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. चला सेकंड, if the sum of the measures is 90 degree then they are complement of each other. श्रेया सांगा आता. हा बोला. if टू वापरायचं, कॉम्प्लिमेंटला टू असतं. if two angles are complement of each other then बोला, then their sum, काय आता बाकी, their sum is 90 degree. हे गिव्हन मध्ये टाका, एक नंतर टाका आणि हे टू प्रूव्ह मध्ये टाका. उलट करायचं. ध्यानात घ्या, परत 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 मी ते सांगतोय, कॉन्व्हर्स मध्ये शीर्षासन करायचंय. कॉन्व्हर्स मध्ये उलट सुलट आहे सगळं. चला थर्ड वालं स्टेटमेंट वाचा, कळतंय. करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कांगोरंट दिले तर टोन लाईन पॅरलल आहे. चला बोला, ई कालच्या सारखंच, ई बोला, टू लाईन्स आर पॅरलल हे पहिल्यांदा येणार, बरोबर आहे. काय येणार, इफ टू लाईन्स आर पॅरलल, बोला,
then corresponding angles formed by transversal. आता ऑफ टू लाईन म्हणण्यापेक्षा ऑन इच किंवा ऑन these two lines by transversal on these two lines. वाक्य रचना थोडीफार बदलली तरी काही अडचण येत नाही. ऑन these two lines बघा आर हे कसे असणार कांगोरण. कॉन्व्हर्स लिहिता आला पाहिजे हो. कॉन्व्हर्स लिहिता येणं हे कंपल्सरी आहे. कॉन्व्हर्स नाही लिहिता आल्यावर काय आहे अवघडच आहे. If the sum of the digits of number is divisible by 3, then the number is divisible by 3. Then पासून पुढचा भाग घ्या. If the number is divisible by 3, then sum of digits of a number of that number is बोला divisible by 3. उलट सुलट म्हणजे कॉन्व्हर्स. कंडिशनल बनवायचं म्हणजे काय करायचं इफ देन मध्ये टाकायचं. आता यामध्ये 9 आणि 10 जो क्वेश्चन आहे. आता 9 आणि 10 हा जो क्वेश्चन आहे तर 9 आणि 10 हा जो क्वेश्चन आहे याच्यात काय करायचंय हे थोडस पहा. अँटीसेडंट कोणता आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणता आहे एवढंच शोधायचंय. अँटीसेडंट कसं असतं सांगा. अँटीसेडंट कसं असतं. अँटीसेडंट कुठला पार्ट असतो इफ नंतरचा. इफ नंतरचा कुठापर्यंतचा भाग देन पूर्वीचा. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट ह्याला काय म्हणायचं अँटीसेडंट आहे. ते काय गिव्हन आहे. आणि टू प्रूव्ह कोणता आला ऑल एंगल्स आर कॉन्ग्रुएंट याला पार्ट टू बी प्रूव्ह. कॉन्सिक्वेंट. आता याच्यातलं दुसऱ्यातलं कोणतं आहे गिव्हन डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर यातलं अँटीसेडंट कोणते अँटीसेडंट कोणते तर पॅरलेलोग्राम हे अँटीसेडंट आहे. म्हणजे काय म्हणायचं क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम. तर कॉन्सिक्वेंट काय आलं कॉन्सिक्वेंट काय आलं बोला डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. ह्यामध्ये फक्त थोडासा बदल आहे. इफ देनचं यायला पाहिजे. इफ देनचं आलं की काहीही अडचण येत नाही. इफ देन मध्ये अडचणच येत नाही. आता 10th मध्ये तुम्हाला फिगर काढायचे आणि ह्या ज्या फिगर काढायचे आणि त्यात अँटीसेडंट कोणतं आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणतं आहे हे फक्त तुम्हाला लिहायचंय. काय करायचं फिगर काढून अँटीसेडंट कोणतं आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणतं आहे हेच तिथं लिहायचं. फिगर काढल्याला मार्क आहे. पुन्हा नीट लक्षात घ्या. फिगर काढण्याला मार्क आहे. काय दिलंय ते व्यवस्थित बघायचं. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. मग याच्यामध्ये काय करायचे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायचे असे. दोन्ही इक्विलॅटरल घ्यायचे. तर हे दोन्ही इक्विलॅटरल समजा ए बी सी आणि पी क्यू आर इक्विलॅटरल आहेत म्हणजे याच्या तिन्ही साइड्स इक्वल आहे. दोघांची मेजर ऐका
दोन्ही 2-2 सेंटीमीटर प्रत्येकाची बाजू असं नाही, हे 3 असेल ते 2 सुद्धा असू शकतं. याच्यात काय दाखवायचं आहे, लेबल्ड फिगर. यानंतर काय सांगितलं, अँटीसेडंट आणि कॉन्सिक्वेंट. फिगर काढली. आता याच्यामध्ये अँटीसेडंट कोणता आहे त्यासाठी आधी काय केलं पाहिजे, कंडिशनल लिहिलं पाहिजे. बोला. 2 triangles. If 2 triangles are कसली असतील, इक्विलॅटरल, then they are similar. आता मात्र तुम्हाला अँटीसेडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिता येते. चला सांगा, अँटीसेडंट कोणतं, 2 triangles are equilateral, they are similar. तर यामध्ये फिगर काढायची. हे काय झालं, अँटीसेडंट, आणि दे आर सिमिलर हे काय झालं, कॉन्सिक्वेंट. फिगर काढायचे कंपल्सरी. त्यात अँटीसेडंट कोणतं आहे, कॉन्सिक्वेंट कोणता आहे हे लिहायचंय. बर, 2 triangles इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर. सेकंड मध्ये काय दिलंय, ते अँगल्स लिनियर पेअर मध्ये. ऐका, ते अँगल जर लिनियर पेअर असतील आणि ते काँग्रुएंट असतील, ऐका काय म्हटलंय, काँग्रुएंट असतील. जर हे अँगल काँग्रुएंट असतील तर काँग्रुएंटचं साइन केलं तर ते काय, प्रत्येक राईट अँगल आहे. आता यातलं अँटीसेडंट कोणतं आलं, अँगल्स आर इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर आर काँग्रुएंट, ईच ऑफ देम इज राईट अँगल. हे काय झालं, कॉन्सिक्वेंट. तिथे लिहायचं, फिगर काढायची, या फिगरला नावं द्यायची सगळी, ए बी सी डी. अँटीसेडंट कोणता आला, अँगल्स, इफ लिहायचं नाही त्यात, देन लिहायचं नाही, अँगल्स आर इन लिनियर पेअर काँग्रुएंट. त्यानंतर काय म्हणायचं, ईच ऑफ देम इज राईट अँगल. हे काय झालं, कॉन्सिक्वेंट. फिगर काढून अँटीसेडंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचंय. त्यानंतर लास्ट ह्या प्रॉब्लेम सेट मधलं शेवटचं जे एक्झाम्पल आहे, तर शेवटचं एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेटच इथं संपतोय. अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 sides ऑफ ट्रायंगल आर काँग्रुएंट. ऐका, काय दिलंय ते व्यवस्थित बघा. अल्टिट्यूड्स, आता यामध्ये काढलेले जर अल्टिट्यूड्स आहेत हे काँग्रुएंट आहेत. आता यामध्ये काय करू आपण, या व्हर्टेक्स मधून एक अल्टिट्यूड ड्रॉ करू. हा एक अल्टिट्यूड ड्रॉ केला आणि हा दुसरा अल्टिट्यूड ड्रॉ केला. अल्टिट्यूड काढायचा म्हणजे काय यायला पाहिजे तिथं, अल्टिट्यूड म्हटलं की काय यायला पाहिजे बाळांनो, तर समोरच्या बाजूवर त्याने 90 डिग्रीचा अँगल केला पाहिजे. अल्टिट्यूड झालं. हे अल्टिट्यूड काय आहे, काँग्रुएंट आहे. हे काँग्रुएंट आहे, म्हणजे हे अल्टिट्यूड या ठिकाणी काँग्रुएंट आहे. आता यातला अँटीसेडंट कोणता येणार, अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 sides ऑफ ट्रायंगल आर काँग्रुएंट. बर, कॉन्सिक्वेंट, आणि तिथे लिहायला पाहिजे बरं का तुम्ही, नुसतं अशा रेगा वळायच्या नाही. दोज 2 sides आर काँग्रुएंट. हे काय झालं, कॉन्सिक्वेंट. कोणत्या 2 साइड काँग्रुएंट आल्या ऍक्च्युअली, एसी आणि बीसी. काँग्रुएंट काय दिलंय, अल्टिट्यूड कोणते, एपी आणि बीडी. तेव्हा कोणत्या 2 साइड्स काँग्रुएंट आहेत, एसी आणि बीसी. तर हा प्रॉब्लेम सेट जॉमेट्रीचा या ठिकाणी कंप्लीट झाला. परत जे कळत नाही ते रिवाइज करा, रिपीटेशन करा आणि नोटबुक मध्ये सोडवा. अडचण आली विचारा, मी अजून पण सांगतोय, पाठ निश्चित सोपा आहे. तुम्ही जर मनावर घेतलं तर सोपं आहे. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी.